श्री स्वामी समर्थ. बघा, शनिवार दिनांक 30 मे रोजी पौर्णिमा चालू होते. पौर्णिमा सकाळी 11:57 चालू होते. तर 31 मे रोजी ती दुपारी 2:14-15 काहीतरी संपते. तर बघा, आता या दिवशी आपल्याला खूप काही सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, पौर्णिमा म्हटले की खूप आपल्याला सेवा असतात या दिवशी. सत्यनारायण असतो, आपल्या कुलदेवीचा पाठ वगैरे घ्यायचा असतो. म्हणजे आता हा अधिक महिना चालू आहे बघा, त्यामुळे या अधिक महिन्याच्या प्रत्येक दिवस हा खूप महत्वपूर्ण आहे, खूप सेवा करण्यासाठी उत्तम आहे. तर आता अधिक महिना लागून जवळजवळ 15 दिवस होतील बघा. पौर्णिमा आली म्हणजे 15 दिवस झाले. आता फक्त 15 दिवसच बाकी आहेत. तर तुम्ही 15 दिवसामध्ये खूप छान सेवा केल्या असेल, म्हणजे केल्याच असतील असं मी मानते. आणि त्यामुळं आता आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अजून काय सेवा करायची आहेत. तर बघा, सकाळी लवकर उठायचंय. लवकर उठून छान आंघोळ वगैरे झाल्यावर आपल्याला पहिले तुळशीपाशी यायचे. तुळशीला पंचोपचार तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला धूप दीप दाखवायचा आहे. हळदी कुंकू अक्षता वाहून फुल वाहून तुळशीला नमस्कार करायचा आहे, किंवा तुमचं असंच म्हणजे आशीर्वाद आमच्या घरावर राहू दे. त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचंय. सूर्य भगवानांना तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये गंध फुल अक्षता टाकून सूर्य भगवानांना ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः असं म्हणून सूर्याला अर्घ्य द्यायचंय. त्यानंतर आपल्याला आपल्या उंबऱ्याचं हळदीचं लेपन करायचंय. बघा, पौर्णिमा, अमावस्या जे काही असे महत्वाचे दिवस असतात त्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन हे करायचंच असतं. तर बघा, हळद आणि गोमूत्र एकत्र करायचंय वाटीमध्ये आणि छान उंबरा आधी पाण्याने पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर उंबऱ्यावर छान असं ते सारून द्यायचंय. तर आता यानंतर आपल्याला काय करायचं, उंबऱ्याची पंचोपचार पूजा करायची आणि नमस्कार करायचा, धूपदीप दाखवायचंय. त्यानंतर आपण ज्या वेळेस आपल्या देवघरामध्ये देवांची पूजा करू त्यावेळेस आपल्याला प्रत्येक जे काही आपल्याकडे मूर्ती असतील त्याचा अभिषेक करायचा आहे. बघा, अधिक महिना चालू आहे आणि या अधिक महिन्यामध्ये जी काही आपण सेवा साधना करतो त्याचं पुण्य हे खूप पटीने असतं. इतर वेळेस आपण नॉर्मली रोज देवांची म्हणजे पूजा पूजा करतच असतो, पण अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा आलेला असतो आणि ही पौर्णिमा ही 3 वर्षातून एकदा आलेली आहे. आता यानंतर कधी येईल तर परत 3 वर्षांनी. त्यामुळं हे म्हणजे हा अधिक महिना खूप खास आहे, खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपण गणपती बाप्पांचा एक वेळेस अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांचा एक वेळेस अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वामी महाराजांचाही अभिषेक करायचा आहे. श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि पवमान सूक्त असं म्हणून. आपल्या देवीचा जो टाक असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर आपल्या देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर आवर्जून अभिषेक करा. कारण बघा, पौर्णिमा ही देवीचाच वार असतो आणि इतर वेळेस जरी तुम्हाला काही सेवा करायला नाही भेटल्या, पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे. तर अभिषेक हा तुम्ही शुद्ध पाण्याने केला तरी चालेल. देवांना असं काही नाही की तुम्ही दुधानेच करा, पंचामृतानेच करा. तुमचा भाव महत्वाचा आहे. तुमच्या भावना शुद्ध आणि सात्विक असतील तर त्या खूप महत्वाच्या आहेत. तर बघा, अभिषेक करायचा देवीच्या टाकावर. तुम्ही श्री सूक्ताने 16 वेळा करा किंवा 1 वेळा करा, नावर मंत्राने करा. असा अभिषेक करून छान अशा देवीची टाक असेल, मूर्ती असेल ते पुसून घ्यायची आणि देवीची पंचोपचार पूजा करायची आणि नैवेद्य वगैरे दाखवायचा. असे छान सर्व देवांची पूजा करायची. विष्णू भगवानांनाही अभिषेक करायचा आहे. बघा, या अधिक महिन्यामध्ये रोज विष्णू भगवानांचा अभिषेक केल्यावर आपला पितृदोष हा कमी होत असतो. त्यामुळे ही खूप पर्वणी बघा आपल्यासाठी छान अशी. तर देवांची सेवा करायची, तर तुम्ही अशा सेवा साधना या पद्धतीने करू शकता. त्यानंतर आता आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा ही या दिवशी झालीच पाहिजे. तर या दिवशी दिवसभरात तुम्हाला जमेल तसा एक दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ हा तुम्ही नक्कीच करावा. कारण बघा, आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचा सांभाळ करणारी असते. कुलदेवीच्या स्थानावर जाऊन वर्षातून एकदा किंवा 3 वर्षातून एकदा तरी आपण या स्थानावर जाऊन कुलदेवीचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. जर आपण कुलदेवीचा मान सन्मान करत नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या म्हणजे परिवारामध्ये असे काही प्रश्न भेडसावतात की मग त्याचा आपल्याला म्हणजे कळतही नाही की हे असं का होतंय. तर बघा, कुलदेवीचा आणि कुलदैवताचा आशीर्वाद भेटणं हे खूप महत्वाचं असतं. तर 3 वर्षातून एकदा किंवा वर्षातून एकदा जसं जमेल तसं कुळदेवीच्या स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान हा केलाच पाहिजे, तिची ओटी भरलीच पाहिजे. तर आता हा अधिक महिना आहे बघा, या अधिक महिन्यातही आपण कुळदेवीची ओटी भरायची आहे. ओटीचा म्हणजे ओटी कशी भरायची असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. तर बघा, अशी ही कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे. यानंतर आपल्याला संध्याकाळी
सत्यनारायणही करायचं आहे. या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण पूजा ही आपल्याला शनिवारीच करायची आहे. कारण रविवारी दुपारपर्यंतच पौर्णिमा आहे आणि सत्यनारायण पूजा ही आपण प्रदोष काळामध्ये करत असतो. त्यामुळे संध्याकाळी ज्यावेळेस प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्य मावळण्याच्या आधीचे 24 मिनिटं आणि नंतरची 24 मिनिटं. तर ही सत्यनारायणाची पूजा आपल्याला या वेळेस करायची आहे. सत्यनारायण बघा, आता अधिक महिना चालू आहे, यामध्ये सत्यनारायण केलेला खूप काही म्हणजे अधिक पटीने याचं पुण्य असतं. आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करतच असतो, पण या अधिक महिन्यामध्ये याचं खूप फल आहे. कोणी कोणी रोजही करतं बघा. या अधिक पूर्ण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा हे कोणी कोणी करतं. त्यामुळे लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि सत्यनारायण पूजा जिथे होते तिथे लक्ष्मीची सेवाही आपल्याला या दिवशी करायची आहे. बघा, पौर्णिमा आहे तर आपल्याला लक्ष्मीची सेवाही सत्यनारायण पूजा झाली की आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवाही संध्याकाळी करायची आहे. तुम्ही 24 वेळा विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, विष्णू याचा मंत्र घ्यायचा आहे, कुबेर मंत्र घ्यायचा आहे, त्यानंतर षोडशी मंत्र घ्यायचा आहे आणि कमलात्मक मंत्र हा घ्यायचा आहे. तुम्ही 24 वेळा घ्या, 16 वेळा घ्या, जसं जमेल तसं. आणि व्यंकटेश स्तोत्र ही आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, या खूप अशा महत्वपूर्ण सेवा आहेत ज्या या पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. या दिवशी जमेल तसा तुम्ही आपला नवर्ण मंत्राचा जपही करायचा आहे. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र आहे आपला नवर्ण मंत्र. त्याचा जपही तुम्हाला जमेल तसा तुम्ही करू शकता. बघा, या दिवशी अशा ह्या सेवा साधना करून आपल्या कुलदेवीला, कुलदैवताला तुम्ही प्रसन्न करू शकता. कुलदेवताची सेवा तुम्ही रविवारी करू शकता. मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे बघा, तो ग्रंथाचं तुम्ही पारायण या म्हणजे रविवारच्या दिवशी करू शकता. अधिक महिना आहे त्यामुळे तुम्हाला त्याचं ही खूप पटीने फळ हे भेटणारच आहे. जसे सेवा कराल तशात परमेश्वर बघा आपल्याकडे काहीच ठेवत नाही. तुम्ही थोडीशी जरी सेवा केली ना, त्याचं फळ तुम्हाला कुठे ना कुठे हे भेटतच असतं. त्यामुळे हा अधिक महिना हा खूप छान पर्वणी आहे. या अधिक महिन्यामध्ये खूप छान अशी सेवा करा, साधना करा, जप करा, नामस्मरण करा. ज्यांना वेळ नाही त्यांनी नामस्मरण करा. म्हणजे काही जॉबवर वगैरे जाणारे असतात बघा ताई दादा, त्यांना खरंच म्हणजे इच्छा असूनही वेळ नसतो, तर त्यांनी नामस्मरण केलं तरी खूप म्हणजे नामस्मरणा इतकं पुण्य नाही बघा. आपण जेव्हा दुसऱ्या काही सेवा साधना करतो तर त्यापेक्षाही नामस्मरण हे असं म्हणजे सेवा करण्याचं साधन आहे की तुम्हाला तिथे म्हणजे काहीच खर्च करायची गरज नाही. आपण बोलता चालता उठता बसता देवाचं नाव घेतलं तरी ते देवापर्यंत पोहोचत असतं. तरी ह्या अशा सगळ्या सेवा साधना करा पौर्णिमेच्या दिवशी आणि आपलं आयुष्याचं कल्याण करून घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन विषयासह.